related to the computer, the part remaining to study is the input-output organization. That means the peripheral devices. So the input devices, we have to interface with the CPU, as well as output devices, we have to interface with the CPU. Then only we can have the proper working from the computer. म्हणजे सीपीयू हे सगळं प्रोसेसिंग करतोय, पण त्याला पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी डेटा प्रोग्राम्स हे द्यावे लागतील थ्रू द इनपुट डिव्हाइसेस. आणि प्रोसेस केल्यानंतर द आउटपुट, द रिझल्ट वी वॉन्ट, दॅट वी आर गेटिंग ऑन द आउटपुट डिव्हाइसेस. Okay, so in that lecture you have listed the input devices as well as the output devices. Okay, so tell me once again, what are the input devices? कोणते कोणते असतात? कीबोर्ड, माउस, जॉयस्टिक, सांगितलं होतं तुम्हाला ईसीजी हा जो सिग्नल असतो, हार्ट सिग्नल, इलेक्ट्रोकार्डिओग्राम वरती जो येतो पेशंटचा, हार्ट पेशंटचा, तर त्याची अशी एक वेफॉर्म सारखी प्रिंट आपल्याला मिळत असते प्लॉटरच्या साह्याने. सो दॅट इज ऑल्सो द आउटपुट डिव्हाइस. So these input and output devices are in general known as the peripheral devices. So remember this first. Okay, so chapter चे जे नाव आहे इनपुट आउटपुट ऑर्गनायझेशन पेरिफेरल डिव्हाइसेस साठी. So these are the input and output devices known as the peripheral. पेरिफेरी याचा अर्थ काय? CPU च्या आजूबाजूला जे काही डिव्हाइसेस असतात, these are the peripheral devices. So those we have to interface with the CPU. कारण CPU ला हे सगळे डिव्हाइसेस, हार्डवेअर जे सगळे डिव्हाइसेस असतात ते अननोन असतात. त्याच्या रिलेटेड लागणारं काही दुसरं हार्डवेअर म्हणजे त्या डिव्हाइसेसला इंटरफेस करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्यासाठी लागणारं जे असतं सॉफ्टवेअर, हे सगळं असल्याशिवाय आपल्याला त्या डिव्हाइसेसच्या थ्रू सीपीयूशी कम्युनिकेट करता येत नाही. ओके, सो दॅट इज नोन ॲज द इंटरफेसिंग. इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेसचं आपल्याला सीपीयूच्या सोबत काय करावं लागतं? इंटरफेसिंग करावं लागतं. ओके, सो इंटरफेसिंग इज व्हॉट? कनेक्टिंग द पेरिफेरल डिव्हाइसेस टू द कॉम्प्युटर, टू द सीपीयू. दॅट इज नोन ॲज द इंटरफेसिंग. ओके, आर यू गेटिंग दिस आयडिया? म्हणजे हे सीपीयूचं पूर्ण स्टडी केल्यानंतर नाव यू हॅव टू स्टडी विथ द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस इंटरफेसिंग. ओके, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? Yes, ma'am. So on the next page now. See here, the computer with separate system and I/O buses. Okay, it is shown in this particular diagram. It's a CPU, memory. Okay, आणि वरती जी दाखवलेली आहे ती सिस्टीम बस. सिस्टीम बस म्हणजे सीपीयू ची जी इंटरनल बस असते. ओके, की जी सीयू ला, एएलयू ला आणि प्रायमरी मेमरीला कनेक्ट केलेली असते. तर सीपीयू आणि मेमरी हे दोन ब्लॉक्स इथं दाखवलेले आहेत जे सिस्टीम बसनी कनेक्ट झालेले असतात. त्याच्याच पुढे वन मोर ब्लॉक इज देअर, आयओ बस कंट्रोलर. म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस साठी एक सेपरेट बस आहे, दॅट इज द आयओ बस. आणि त्याचं जे कंट्रोलिंग आहे, इट इज गिव्हन इन दिस पर्टिक्युलर सर्किट, दॅट इज आयओ बस कंट्रोलर. त्याच्यामुळे आयओ बस कंट्रोलर इज कंट्रोलिंग द आयओ बस अँड देन इट इज प्रोव्हाइडिंग द डेटा टू द सिस्टीम बस. गिव्ह अँड टेक ऑफ कोर्स. आयओ बसला इथं काय अटॅच केलेले आहेत? आयओ डिव्हाइस 1, आयओ डिव्हाइस 2 लाईकवाईज. ओके, दॅट मीन्स थ्रू द आयओ बस, आयओ याचा अर्थ इनपुट आउटपुट. थ्रू द आयओ बस इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आर कम्युनिकेटिंग विथ द सीपीयू. ओके, मध्ये काय आहे? आयओ बस कंट्रोलर आहे. ओके, ऑल ऑफ यू आर अंडरस्टँडिंग दिस डायग्राम? काय दाखवलंय बघा या डायग्राम मध्ये? सीपीयू आणि मेमरी दे आर कनेक्टेड विथ द सिस्टीम बस.
मग सिस्टीम बस आणि IO बसच्या मध्ये आहे IO बस कंट्रोलर, बरोबर. आणि IO बसला म्हणजे जी लोकल बस आहे त्याला अटॅच केलेले आहेत IO डिव्हाइस 1, IO डिव्हाइस 2. म्हणजे समजा एक प्रिंटर असेल आणि एक कीबोर्ड असेल याप्रमाणे. ओके, सो number of input output devices we can connect through this IO bus to the CPU. So this is the computer with separate system and IO buses. ओके, हे या पद्धतीचं एक या ठिकाणी IO ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वी हॅव टू सी इज IO बस अँड द इंटरफेस मॉड्यूल. IO बस म्हणजे लक्षात येते सगळ्यांना, इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला सेपरेटली कंट्रोल करणारी जी बस असते त्याला म्हणायचं IO बस. अँड द इंटरफेस मॉड्यूल, इंटरफेस मध्ये काय येणार, हार्डवेअर येणार की ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला CPU शी जोडलं जातं, दॅट इज द इंटरफेस. ओके, इंटरफेस हे ऍक्च्युअली काय असतं, सर्किट असतं, इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं. त्याच्या थ्रू ऍक्च्युअल जो डिव्हाइस असतो, समजा कीबोर्ड असेल, प्रिंटर असेल, मॅग्नेटिक डिस्क असेल, ते थ्रू द इंटरफेस आर कनेक्टेड टू द सिस्टीम बस. ओके, तर ती डायग्राम इथे खाली दाखवलेली आहे बघा. कनेक्शन ऑफ IO बस टू द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. हाऊ दीज आर कनेक्टेड, थ्रू द इंटरफेस. ओके, तर इथं मेन हा प्रोसेसर CPU दाखवलेला आहे आणि IO बस मध्ये 3 पार्ट्स दाखवलेले आहेत, डेटा बस, ऍड्रेस बस आणि कंट्रोल बस. जरी इथं ही सिंगल लाईन दाखवलेली असली तरी इट इज द ग्रुप ऑफ वायर्स और बंच ऑफ वायर्स विच आर कनेक्टेड अँड दॅट इज फॉर्मिंग द बस. बस म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॅसेंजर्सला नेलं जातं. तसं इथं बस म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे सिग्नल्स कॅरी केले जातात. मग ते कंट्रोल सिग्नल्स असतील किंवा डेटा सिग्नल्स असतील किंवा ऍड्रेस बिट्स असतील, पर्टिक्युलर मेमरी लोकेशन साठी, पर्टिक्युलर रजिस्टरच्या ऍड्रेस साठी. सो वी रिक्वायर हिअर 3 टाइप्स ऑफ बसेस, डेटा बस, ऍड्रेस बस आणि कंट्रोल बस. ओके, किती टाइपच्या बसेस आहेत या ठिकाणी, टेल मी नाउ. 3 type of buses. 3 type. Which are these? Data, address and control. Yes. तर डाटा बस वरती डेटा बिट्स फ्लो होत असतात, कंट्रोल बस वरती कंट्रोल सिग्नल जात असतात आणि ऍड्रेस बस वरती ऍड्रेस बिट्स. ओके, किती बिटची किती बाईटची मेमरी असेल त्याच्यावरून नंबर ऑफ बिट्स वी हॅव टू स्पेसिफाय. मेमरी ऑर्गनायझेशन मध्ये हा पार्ट येतो पहा. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऍड्रेस बिट्स किती असले की मेमरीची साईज किती असू शकते, मेमरी कॅपॅसिटी किती असू शकते. समजा 2 बिट ऍड्रेस असेल तर 2:2 म्हणजे 4 बाईट्स आपण त्या मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, सो दॅट इज रिलेटेड टू द मेमरी कॅपॅसिटी. सो नंबर ऑफ ऍड्रेस बिट्स विल बी डिटरमाइंड फ्रॉम दॅट. तर IO बस मध्ये ह्या 3 प्रकारच्या बसेस येतात, डेटा बस, ऍड्रेस बस अँड द कंट्रोल बस. तर प्रोसेसरला ही IO बस कनेक्ट केलेली असते थ्रू IO बस कंट्रोलर वरच्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि ह्या IO बसला कनेक्ट केलेले आहेत इंटरफेस. सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक सर्किटरी, इट इज द हार्डवेअर सर्किटरी विच इज कनेक्टिंग द ऍक्च्युअल IO डिव्हाइस टू द IO बस. तर त्याचं हे कनेक्शन इथं दाखवलेलं आहे. आता ह्या इंटरफेसला बघा, खाली इथं कीबोर्ड, त्याच्यानंतर प्रिंटर, त्यानंतर मॅग्नेटिक डिस्क. मॅग्नेटिक डिस्क हा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. त्यानंतर मॅग्नेटिक टेप, इट इज ऑल्सो द स्टोरेज डिव्हाइस. तर हे सगळे पेरिफेरल डिव्हाइसेस मध्ये आपण कन्सिडर करतोय. ओके, सो ऑल दीज आर कनेक्टेड. इवन आपल्याला बघा मेमरी कार्ड जरी लावायचं असेल तर आपल्याला मेमरीचा स्लॉट असायला पाहिजे. फोनला सुद्धा बऱ्याच वेळेला तुम्ही मेमरी कार्ड इन्सर्ट करून घेत असता बघा, टू इन्क्रीज द फोन मेमरी. पण त्याच्यासाठी तिथं स्लॉट पहिल्यांदा प्रोव्हाइड केलेला असला पाहिजे. म्हणजे हार्डवेअरची तिथं फॅसिलिटी जर असेल तरच तुम्ही एक्स्ट्रा मेमरी किंवा एक्स्ट्रा सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा घेऊ शकता. ओके, सो हिअर फॉर मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप, प्रिंटर, कीबोर्ड याच्यासाठी इथं काय दिलेलं आहे, इंटरफेस दिलेला आहे आणि त्याच्या थ्रू इट इज कनेक्टेड टू द IO बस. ओके, सो दिस इज डायग्राम शोइंग द कनेक्शन ऑफ दिस IO बस टू द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. ओके, सो इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. काही डिफिकल्टी आहे का ह्या 2 डायग्राम्स मध्ये? No, ma'am. ऑल ऑफ यू आर गेटिंग? ओके,
जे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, चला कीबोर्ड लावून टाकला, माऊस लावून टाकला असं होत नसतं. त्याच्यासाठी प्रॉपर इंटरफेस सर्किटरी ऑल्सो बी रिक्वायर. आणि त्याचं कनेक्शन कशा पद्धतीने असायला पाहिजे हे या डायग्राम्स मध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट इज द IO इंटरफेस. ओके, तर ऍक्च्युअल जे IO इंटरफेसचं सर्किट असतं ते इथं दाखवलेलं आहे बघा. IO इंटरफेस मध्ये काय काय असतं हे बघा. ही झूम कमी केलेला आहे मी. दिस इज द होल डायग्राम. ही पूर्ण डायग्राम आहे IO इंटरफेसची. ओके, त्याच्यानंतर फ्रॉम द लेफ्ट साइड इथं झूम करत जाते मी. त्याच्याप्रमाणे बघा, बस बफर्स इथं दिलेले आहेत. ओके, ज्या बसेस आहेत तर त्याच्यामधला जो डेटा असतो तो पहिल्यांदा सिस्टीम बस, जी इंटरनल बस आहे त्याच्यावरती टाकण्याच्या आधी तो बफर मध्ये टेम्पररीली स्टोअर केला जात असतो. ओके, जसं की प्रिंटरला बफर असतं बघा. जे काय आपण प्रिंटिंगला फाईल्स टाकलेल्या आहेत त्या पहिल्यांदा बफर मध्ये जातात. मग प्रिंटर चालू झालं की 1 बाय 1 त्याचे आपल्याला प्रिंट आउट्स मिळतात. सो बस बफर्स आर देअर. त्याच्यासाठी बाय डायरेक्शनल डेटा बस इज देअर. सो बाय डायरेक्शनल मीन्स व्हॉट, की डेटा कॅन बी स्टोअर्ड इनसाइड द बफर आणि बफर मधला जो डेटा आहे तो परत पुढे पण आपल्याला पास ऑन करता येतो. सो इट इज हॅव्हिंग द फ्लो बाय डायरेक्शनल. बाय याचा अर्थ काय, दोन्ही डायरेक्शन मध्ये आपण डेटा फ्लो हा कन्सिडर करतो. सो इट इज द बाय डायरेक्शनल डेटा बस. इट इज कनेक्टेड टू दिस पर्टिक्युलर बस बफर्स. त्याच्यानंतर खाली जे आहे ते टायमिंग अँड कंट्रोल युनिट. ओके, त्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला जेव्हा तो सिग्नल कंट्रोल सिग्नल असतो तेव्हाच हे ऑपरेशन व्हायला पाहिजे. कधीही पण ती फाईल पाठवली आणि त्याचं तुम्हाला प्रिंटिंग मिळालं किंवा कधीही तुम्ही इनपुट दिलं आणि ते कॉम्प्युटरने ऍक्सेप्ट केलं असं होत नाही. तर त्याच्यासाठी परफेक्ट टायमिंग जे की मिळतं आपल्याला क्लॉक सिग्नलमुळे. क्लॉक सिग्नल पण मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. सो इट इज द स्क्वेअर वेव्ह क्लॉक सिग्नल असतो हा. तर ह्या प्रत्येक क्लॉक सायकल मध्ये कुठली ना कुठली तरी ऍक्टिव्हिटी ही प्रोसेसरची चालू असते आणि जेवढा क्लॉकचा स्पीड जास्त असतो तेवढा स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द कॉम्प्युटर इज हाय. त्याच्यामुळं क्लॉक हे सगळ्यात आपलं जसं क्लॉक असतं की नाही तसं CPU ला हा क्लॉक सिग्नल म्हणजे त्याचं क्लॉक असतं. त्या क्लॉक सिग्नलच्या प्रमाणे ऑल द ऍक्टिव्हिटीज, ऑल द प्रोसेसिंग आर बीइंग कॅरीड आउट. त्याच्यामुळे टायमिंग अँड कंट्रोल युनिट जे आहे तर ते इथं सेपरेटली लागतं इंटरफेस मध्ये. तर ह्या टायमिंग आणि कंट्रोल युनिटला काय काय सिग्नल्स आहेत बघा. पहिला जो आहे तो चिप सिलेक्ट. ओके, चिप सिलेक्ट याचा अर्थ काय, इंटरफेस साठी बऱ्याचशा सेमी कंडक्टर चिप्स म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स आपण वापरत असतो. कीबोर्डला इंटरफेस करण्यासाठी वेगळी सेमी कंडक्टर चिप असेल, प्रिंटरला वेगळी असेल, मॅग्नेटिक डिस्कला वेगळी, मॅग्नेटिक टेपला वेगळी, स्पीकरला वेगळी. म्हणजे जेवढे तुम्ही IO डिव्हाइसेस वापरणार आहात त्या प्रत्येकाचे इंटरफेस करण्यासाठी वेगळी सर्किटरी असते, वेगळी सेमी कंडक्टर चिप IC असते. त्याच्यामुळे तुम्ही कुठलं सिलेक्ट करणार आहात तर त्याच्यावरून दिस चिप सिलेक्ट सिग्नल विल बी ऍक्टिव्हेटेड. ओके, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? समजतंय का सगळ्यांना? येस. सो द चिप सिलेक्ट सिग्नल इज रिक्वायर्ड. अजून एकदा चिप सिलेक्ट सिग्नल तुम्ही शिकलेला आहात ते म्हणजे पहिल्या 2 चॅप्टर्स मध्ये मल्टीप्लेक्सर होता बघा. मल्टीप्लेक्सर, डीमल्टीप्लेक्सर. येस, डू यू रिमेंबर? यस. हाँ, तो मल्टीप्लेक्सर में स्ट्रोब इनपुट रहता है. स्ट्रोब इट इज द ऍक्च्युअली चिप सिलेक्ट सिग्नल. कारण खूप सारे मल्टीप्लेक्सर असतात, त्याच्यातला नेमका तुम्ही कुठला मल्टीप्लेक्सर सिलेक्ट करणार आहे तर त्याचाच फक्त स्ट्रोब इनपुट किंवा चिप सिलेक्ट सिग्नल हा ऍक्टिव्हेट केला जात असतो. सो हियर ऑल्सो दिस टाइप ऑफ सिग्नल वी रिक्वायर विच इज नोन ॲज द चिप सिलेक्ट सिग्नल. ओके, त्याच्यानंतर खाली बघा इथं RS0, RS1. ओके, सो दीज आर द रजिस्टर सिलेक्ट. 2 रजिस्टर्स आहेत इथं. पुढच्या डायग्राम मध्ये आपण राईट साइडला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल RS0 आणि RS1. सो दीज 2 आर द रजिस्टर सिलेक्ट सिग्नल्स फॉर 2 रजिस्टर्स. RS0 फॉर R0 रजिस्टर, RS1 फॉर R1 रजिस्टर. 2 रजिस्टर सिलेक्ट साठी इथं सिग्नल दिलेले आहेत. त्याच्यानंतर IO रीड आणि IO राईट विच आर गिवन टू रीड अँड राईट. सो
इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कडून आपल्याला रीड करायचा आहे किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कडून घेतलेला डेटा आपल्याला राईट करायचा आहे. सो व्हॉट इज द रीड ऑर राईट ऑपरेशन वी हॅव टू कॅरी आउट. तर त्याच्याप्रमाणे हे सिग्नल्स ऍक्टिव्हेट केले जातात विच आर गिव्हन टू दिस टायमिंग अँड कंट्रोल युनिट. ओके, तर हा जो पार्ट आहे बस बफर्स टायमिंग अँड कंट्रोल युनिट हे आपण सगळं कुठं कनेक्ट करतो टू द सीपीयू. ओके, सीपीयू ला आपण हे कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे आता इथली जी दुसरी साइड आहे राईट साइड जी आहे ती कुठून असलेली पाहिजे फ्रॉम द आयओ डिव्हाइस. म्हणजे आयओ डिव्हाइस हा जो मधला आहे तो इंटरफेस आणि पुढे जे जाणार आहे ते सीपीयू ला. म्हणजे हे थोडक्यात कसं आहे मी तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दाखवते पहा. हे मधलं जे आहे ना दिस इज इंटरफेस. इथं जे आहे ते आयओ डिव्हाइस आहे आणि इथं जो आहे तो आपला सीपीयू म्हणजे प्रोसेसर आहे. त्यातलं हे इंटरफेसचा आपण स्टडी करतोय आता. फ्लो लक्षात येतोय का सगळ्यांना? येस, ऑल द स्टुडंट्स आर यू वेटिंग ऑर नो? राईट साइडला डिव्हाइस आहे, लेफ्ट साइडला सीपीयू आहे आणि त्या दोघांच्या मध्ये कम्युनिकेट करणारा कोण असतो? कोण असतो? इंटरफेस. येस, व्हेरी करेक्ट. इट इज द इंटरफेस. तर त्या इंटरफेसच्या आत काय काय असतं हे आपण ह्या डायग्राम मध्ये स्टडी करतोय. त्याच्यामुळे इथं जो ॲरो दाखवलेला आहे इथून पुढे हे सगळं लेफ्ट साइडला कुठं कनेक्ट करायचं टू द सीपीयू. ओके, सो दिस इज द हाफ पार्ट. परत आपण इकडं राईट साइडला मूव्ह करूयात. सो द नेक्स्ट पार्ट यू विल अंडरस्टँड. आता इकडे येऊयात. ही जी आहे मधली इंटरनल बस. ओके, इंटरनल बस आहे ही. आता ह्या इंटरनल बस कडून इथं मी आता सांगितल्याप्रमाणे बघा हे टू द आयओ डिव्हाइस जातं. ओके, आणि इकडं टू द सीपीयू जातं आणि हे जे मधलं आहे ते आपल्या समोर आहे ते इंटरफेस आहे. तर इथं बघा आता पोर्ट ए रजिस्टर आणि पोर्ट बी रजिस्टर. ओके, पोर्ट्स प्रोव्हाइड केलेले असतात आयओ डिव्हाइसला आणि ते कनेक्ट केले जात असतात. पोर्ट ए रजिस्टर इट इज हाऊ मेनी बिट्स? आय थिंक 16 बिट. आणि आयओ बस इथं काय दिलेलं आहे कंट्रोल बस आणि इथं स्टेटस सिग्नल्स. ओके, सो टू द आयओ डिव्हाइस 4 रजिस्टर्स आर देअर. त्याच्यामध्ये RS0 RS1 हे जे दिलेले आहेत तर पोर्ट ए रजिस्टर साठी आहे आणि पोर्ट बी रजिस्टर साठी आहे. त्याच्यानंतर वन मोर रजिस्टर इज देअर कंट्रोल रजिस्टर. ओके, कंट्रोल सिग्नल जे आहेत ते ह्या रजिस्टर मधून प्रोव्हाइड केले जातात. अँड वन मोर इज द स्टेटस रजिस्टर. म्हणजे ऍक्च्युअली आता स्टेटस सिग्नल वरती काय चालू आहे, रीड ऑपरेशन आहे का राईट ऑपरेशन आहे, सो दॅट वी आर गेटिंग ऑन द स्टेटस रजिस्टर. तर हे जे कंट्रोल साठी आणि स्टेटस साठी इंटरनल बस वरून हे या दोन्ही रजिस्टरला दिलं जातं. वरचे जे 2 रजिस्टर्स आहेत ह्याला दोन्ही साइडला एरोज आहेत बघा. सो इट इज बाय डायरेक्शनल. ओके, म्हणजे बस कडून रजिस्टर कडे डेटा येतो आणि परत रजिस्टर कडून बस वरती पण डेटा जात असतो. ओके, सो दीज ऑल आर नाउ कनेक्टेड टू द आयओ डिव्हाइसेस. तर इथं लिहिलेलं दिसतंय का बघा तुम्हाला? डायग्राम इथपर्यंतच आहे. आयओ डिव्हाइस कंट्रोल बस आणि त्याच्यानंतर इथं स्टेटस सिग्नल्स. ओके, सो इन दिस वे दिस इंटरफेस इज वर्किंग. तर या इंटरफेस मध्ये मेनली काय काय असतं आता तुम्ही बघितल्याप्रमाणे एक बस बफर असतं, खाली टायमिंग अँड कंट्रोल युनिट आहे, हे सगळं जातं टू द सीपीयू कनेक्शन. मध्ये जी आहे ती इंटरनल बस आहे. त्याच्या पुढे इथे 4 रजिस्टर येतात, पोर्ट ए रजिस्टर, पोर्ट बी रजिस्टर, कंट्रोल रजिस्टर, स्टेटस रजिस्टर. आणि मग त्याच्या पुढे सगळे चारीच्या चारी जे आहेत ते आयओ डिव्हाइसला आपण कनेक्ट करतो. ओके, आता याच्या खाली एक टेबल दिलेला आहे बघा. तर याच्यावरून तुम्हाला आयओ इंटरफेस युनिटचं वर्किंग कसं चालतं ते कळेल. ओके, टेबलला झूम करते बघा मी इकडं. CS हा ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे. CS म्हणजे काय? चिप सिलेक्ट सिग्नल. हा ऍक्टिव्ह लो असतो म्हणजे लो केल्यानंतर ऍक्टिव्हेट होतो निगेटिव्ह लॉजिक प्रमाणे. पॉझिटिव्ह लॉजिक, निगेटिव्ह लॉजिक याद है क्या? चैप्टर 1 and 2 में सीखे आप लोग. पॉझिटिव्ह लॉजिक, निगेटिव्ह लॉजिक लक्षात आहे का? येस मॅम. कभी सर? येस मॅम. लक्षात आहे ना? हा, म्हणजे लो केलं की ऍक्टिव्हेट होतं. दॅट इज द निगेटिव्ह लॉजिक.
तर इथं चिप सिलेक्ट हा जो सिग्नल असतो तो लो केला की ऍक्टिव्हेट होत असतो. लो केल्यावरती नाहीये, ऍक्टिव्ह हायच आहे कारण खाली 1 1 1 1 घेतलेले आहेत. वरती 0 जर असेल तर RS0 RS1 हे दोन्ही सिग्नल्स काय आहेत, डोंट केअर आहेत, क्रॉस केलेला आहे. म्हणजे इथं डेटा बस वरती काहीही डेटा नाही चाललेला. ओके, नन म्हणून तिथं दाखवलेलं आहे. चिप सिलेक्ट सिग्नल जो आहे तो 1 1 1 1 याप्रमाणे जेव्हा असतो त्याप्रमाणे मात्र कसं वर्किंग होतं, RS0 RS1 0 जर असेल तर पोर्ट ए रजिस्टर सिलेक्ट होतं. इथं दिलंय पहा, रजिस्टर सिलेक्टेड पोर्ट ए रजिस्टर. 0 1 असेल तर पोर्ट बी रजिस्टर सिलेक्ट होतं. 1 0 असेल तर कंट्रोल रजिस्टर, 4 रजिस्टर आहेत वरती, 1 0 असेल तर कंट्रोल रजिस्टर विल बी सिलेक्टेड आणि जर 1 1 असेल तर स्टेटस रजिस्टर विल बी सिलेक्टेड. ओके, तर या पद्धतीने आयओ इंटरफेस युनिटचं काम चालतं. म्हणजे चिप सिलेक्ट सिग्नल हा कसा असायला पाहिजे, 1 1 1 1 असायला पाहिजे, म्हणजे ऍक्टिव्ह हाय पॉझिटिव्ह लॉजिक प्रमाणेच आहे. जर 0 असेल तर कुठलंही रजिस्टर सिलेक्ट होत नाही, नन दाखवलंय बघा तिथे. ओके, सो फॉर 0 0 पोर्ट ए रजिस्टर इज सिलेक्टेड, फॉर 0 1 पोर्ट बी रजिस्टर, for 1 0 control register, and for 1 1 it will be the status register selected. So in this way IO interface unit is working here. ओके, म्हणजे तुम्ही मगाशीची जी डायग्राम बघितलेली होती की मध्ये फक्त तिथं इंटरफेस हा एक ब्लॉक दाखवलेला होता, तर त्या इंटरफेसच्या आतमध्ये काय असतं ते तुम्हाला या डायग्राम वरून क्लिअर होईल. त्याच्यामुळे वरती हेडिंग काय दिलेलं आहे, इट इज द IO इंटरफेस. ओके, म्हणजे काय काय आहे आयओ इंटरफेस मध्ये, व्हॉट विल यू रिमेंबर, व्हॉट इज देअर इनसाइड द आयओ इंटरफेस? ब्लॉकची नावं सांगा मला. यस, आयओ इंटरफेस के अंदर क्या क्या है? बस बफर. यस, चिप बरोबर आहे. सिलेक्ट सिलेक्ट इनपुट आउटपुट फीड, इनपुट आउटपुट टाइप, देन इंटरनल बस. हा बरोबर. अजून काय असतं, पोर्ट रजिस्टर्स असतात. पोर्ट ए, पोर्ट बी, कंट्रोल रजिस्टर, स्टेटस रजिस्टर. करेक्ट. आणि ह्या 4 रजिस्टरला काय कनेक्ट केलेले असतात, पहिल्या 2 रजिस्टरला आयओ डिव्हाइसेस, बरोबर. पोर्ट ए पोर्ट बी रजिस्टरला आयओ डिव्हाइस कनेक्ट केलेले असतात. कंट्रोल रजिस्टरला कंट्रोल बस आणि स्टेटस रजिस्टरला स्टेटस सिग्नल्स. So this side is totally connected to the actual IO device and this left side is connected to the CPU. मग मधला जो आहे हा इंटरफेस असतो. ओके, सो आणि रजिस्टर सिलेक्शन पण इथं खाली टेबल वरून तुम्हाला कळालं असेल. तर चिप सिलेक्ट सिग्नल शुड बी ऍक्टिव्ह हाय डिपेंडिंग ऑन RS0 and RS1 the register will be selected. ओके, तर 2 RS0 RS1 हे 2 कंट्रोल सिग्नल्स आहेत. सो 2 raised to 2 म्हणजे 4